एका ट्रेनने तिचा वेग नेहमीच्या वेगाच्या 2/5 ने कमी केला आणि त्यामुळे ती एका ठिकाणी पोहोचण्यास 3 तास उशीर झाला. ट्रेनला सध्या म्हणजे प्रेझेंट त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे ट्रेनला सध्या आता जी कमी स्पीडनं चालली ट्रेन तेव्हा तिला लागणारा वेळ विचारला आपल्याला. सिंपल बघा काय म्हणतंय, एका ट्रेनने तिच्या वेगाच्या 2/5 ने वेग कमी केला. याचा अर्थ काय असतो मित्रांनो बघा, तिचा मूळ वेग झाला 5, ही झाली स्पीड बरं का, मूळ वेग झाला 5 बरं का, ही यस आहे. आता 2/5 ने कमी केला म्हणजे 2 ने कमी केला म्हणजे 5 मधून 2 गेले किती उरले 3, ही झाली त्याची ही झाली ओरिजिनल स्पीड, ही झाली नवीन स्पीड बरोबर. आता बघा काय असतं मित्रांनो, डिस्टन्स तर सेमच आहे, अंतर सेम आहे म्हणजे काय टाइमचा रेशो उलटा होत असतो बरोबर. काय इकडं 3 येणार इकडं 5 जाणार. आता काय म्हणले आपल्याला, त्याला 3 तास उशीर व्हायला पहिल्यापेक्षा, नेहमीचा जो टाइम आहे त्याच्यापेक्षा त्याला 3 तास उशीर होणार आहे. म्हणजे बघा हा नेहमीचा टाइम हा वाढलेला टाइम, ह्याच्यामध्ये किती डिफरन्स येतो रेशोमध्ये 3 - 5 2. ह्याचा आपल्या गणितामध्ये व्हॅल्यू किती दिली 3 तास उशीर होतो बरोबर आहे. आपल्याला नेहमी आता सध्याचा टाइम विचारलाय, सध्याचा टाइम किती मित्रांनो 5 युनिट, आपल्याला 5 युनिटची व्हॅल्यू विचारली. सिंपल आहे, 2 ची 3 तर 5 ची किती 5 त्रिक 15, 15/2 किती झालं 7.5 घंटे. धन्यवाद.